RT ॲडमिशन 2026-27 तर जेही विद्यार्थी अजूनही ॲडमिशन करायचे बाकी असेल म्हणजे वेटिंगमध्ये होते तर ते संपूर्ण विद्यार्थी 5व्या लिस्ट लागणार का अशाबद्दल माहिती विचारत आहे म्हणजे जे पालक वर्ग आहे. तर बघू शकता 4 लिस्ट लागलेल्या आहे. 3 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली आहे 4थ्या लिस्टवाल्यांना. 3 तारखेपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता. आणि सध्या जर आपण ॲडमिशन स्टेटस चेक केले तर बघू शकता तुम्ही 3ऱ्या लिस्टमध्ये तर नाही सारख्याच ॲडमिशन झालेल्या आहे. नियर अबाउट 10,000 जवळपास जागा शिल्लक राहिलेल्या होत्या. परंतु जेही 3री लिस्ट लागलेली आहे म्हणजे ही आहे 4थी लिस्ट, कारण की एक रेग्युलर आणि 3 नंबर वेटिंग असे पकडून 4थी लिस्ट आहे. ठीक आहे. तर जागा खूपच कमी भरल्या गेलेल्या आहे. 310 जागा भरल्या गेलेल्या आहे. आणि यानंतर जी लिस्ट लागणार आहे ती असणार आहे 5वी लिस्ट. तर 5वी लिस्ट लागणार आहे. बघा आता तुम्ही म्हणसाल सर कसं, तर ॲडमिशन स्टेटसमध्ये जर गेलं आणि इथे जर तुम्ही क्लिक करून जर बघितलं तर बघा इथे किती लिस्ट सांगितलेल्या आहे तर 5 लिस्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. बघू शकता लिस्ट 1 पासून तर लिस्ट 5 पर्यंत सध्या 4 लिस्ट लागलेल्या आहे. 5वी लिस्ट लागणार आहे कारण की ॲडमिशन स्टेटसमध्ये तुम्ही सुद्धा जाऊन बघू शकता. तर 5व्या लिस्टमध्ये विद्यार्थी तेवढेच सिलेक्ट करण्यात येणार आहे जे विद्यार्थी सिरीजनुसार वेटिंगमध्ये असेल. ठीक आहे. आणि ज्या स्कूलच्या जागा फुल झालेल्या असेल त्या ठिकाणी आता विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार नाही. तुम्ही वेटिंगमध्ये असाल तरीसुद्धा तुम्हाला तिथे सिलेक्ट करण्यात येणार नाही आहे. त्यामुळे आता आपला जो प्रवेश आहे हा निश्चित करून घ्या कुठेतरी, कारण की या लिस्टनंतर म्हणजे आता जी 5वी लिस्ट लागणार आहे त्यानंतर ही प्रोसेस संपूर्ण बंद करण्यात येणार आहे. कारण की नियर अबाउट जी ॲडमिशन आहे ह्या झालेल्या आहे. आता ज्याही ॲडमिशन राहिलेल्या असेल त्या 5व्या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना देऊन देणार. आणि त्यानंतर 5व्या लिस्टच्या एकदा ॲडमिशन संपल्या की यावर्षी म्हणजे 2026-27 RT ॲडमिशन ही प्रोसेस कंप्लीट केली जाणार. अशाबद्दलची तुम्हाला माहिती लवकरच उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी सध्या वेटिंगमध्ये असेल आणि तुम्हाला वाटत आहे की त्या शाळेमध्ये नंबर लागू शकतो का, तर तुम्ही एक काम करा. ज्या स्कूलमध्ये तुमचा वेटिंग क्रमांक असेल, ऐकून घ्या. ठीक आहे. समजा एक्स नावाची स्कूल आहे, इथे तुमचा वेटिंग असेल, ह्या स्कूलला व्हिजिट करा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या की आमचा नंबर लागू शकतो का. त्यांना विचारा, वेटिंग नंबर दाखवा, किती जागा शिल्लक आहे हे एकदा त्यांच्याकडून माहिती घ्या आणि त्यानुसार तुम्ही वेट करू शकता. अदरवाईज तुम्ही तुमचा जो प्रवेश आहे तो आजूबाजूला जेही चांगली स्कूल असेल तिथे तुम्ही निश्चित करू शकता. तर RT ॲडमिशन 2026-27ची 5वी लिस्ट लागणार आहे. आणि 5वी लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर नंबर लागल्यानंतर SMS येणार तुम्हाला. SMS आल्यानंतर अलॉटमेंट लेटर घ्यायचं आणि आपलं ॲडमिशन जेही आहे व्हेरीफाय करायची आणि त्यानंतर स्कूलला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायची. ठीक आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार. तर RT ॲडमिशन 2026-27बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.